माईक पकडा. बसा बसा इकडे असं इकडे इथं बसा. हळूहळू बोला. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे असणारी पावती पुस्तके आणि त्या पेटीमध्ये काय रेकॉर्ड, झेंडे, काठ्या ह्याचा सगळा रोखाजोखा मी ताब्यात दिलेला आहे. शामरावची माझी दुश्मनी नाही, तुमची माझी दुश्मनी नाही. मी शामरावशी काही एक वाच्यता तरी केली का? दरवर्षी ते वर्गणीला यायचे, मी 501 रुपये वर्गणी द्यायचो. ह्याच्यात जर त्यांनी नाही म्हटलं तर मी म्हणाल तर तुमच्या तिथं जन्मभर पाणी भरली. परंतु हा जो त्यांनी आक्षेप लावला, कमिटीला वर्गणी द्यायचे, शामराव नव्हते ते. शामराव, तुम्ही जो आक्षेप घेतला तुमच्यावर नाही, तुम्ही तुमच्या एकट्यावर नाहीये. नाही शामराव, 12 वर्ष जे होते त्यांच्यावर ठेवला मी, तुमच्या एकट्यावर नाही. नाही पण रेकॉर्ड माझ्याकडे होते ना. म्हणजे हे तुम्हाला 12 वर्षाचं आहे. हो, 12 वर्ष. 16/3/2013 रोजी सूरज नानावटी यांच्याकडे चार्ज दिल्याची माझ्याकडे सही आहे. तेव्हा कोण होते? सेक्रेटरी होता. अध्यक्ष होते. तुम्ही इतक्या दिवसात सांगितलं, त्यांना माहिती आहे सगळं. ऐका, अहो एक रोज आहे 30,764 रुपये रोख खात्यात दिलेले. सरकार ज्या वस्तू तुम्ही चार्ज सोडला हा एक नाही ना तुम्ही मी बोलतो आता. बोला. 1 मिनिट ऐका. तुम्ही ही जी सही केली, ही सही कधीची आहे? 15/3/13. चा हिशोब फक्त आहे हा, 12 वर्षाचा नाही. एक मिनिट. ज्या त्या वेळेला मीटिंग मध्ये हिशोब वाचून दाखवलेला आहे त्यावेळेचे शामरावही आहेत, आपण नव्हतात हे कबूल करा. म्हटले ना 1 वर्ष बरोबर आहे. ते 12 वर्षाचं पण मीटिंग मध्ये झालंय आणि हे 10 वर्षाचं पण प्रत्येक मीटिंग मध्ये झालेलं आहे. 12 सालचा हिशोब तुम्ही 26 साली हे करता ना. 10 वर्षाचं कसं मागता? कसं मागता? नाही ना. उत्तर देतो. माझी शामची दुश्मनी नागरिक असतील सर्वांनी पुढे सुद्धा आतापर्यंत सहकार्य केले, सहकार्य करणार आहेत. माझी फक्त एकच विनंती आहे, नाही रवी असं नाही, लगेच व्हायला पाहिजे. मी नाही हिशोबाला आता बांधेल. हिशोब त्या ठिकाणी आपल्याला भेटलाच पाहिजे. शेवटी आपण त्या ठिकाणी जो तो आहे आपल्या कष्टातून त्या ठिकाणी सहकार्य करायचंय, त्या हिशोबाने शिवाजी यात्रेत सहकार्य करत असतो. माझी पुन्हा आपल्याला विनंती आहे का इथून पुढच्या काळामध्ये सर्वांनी एकत्र यावं, चांगल्या पद्धतीने यात्रा साजरी करावी. हे सर्व करत असताना माझं बोलणं होतं. मी मगाशी पण सांगितलं की जुन्नर शहरामध्ये जे चांगलं काम करणारी मंडळी आहे, तरुण सहकारी आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, यांना बरोबर घेऊन यात्रा करावी, यांचं सांगड घालावी. फक्त करत असताना जुन्नर शहरातल्या सगळ्या लोकांनी एकत्र आले तर तो अध्यक्ष निवडावा. आता जी कमिटी त्या ठिकाणी रजिस्टर झालेली आहे त्याकरता मी जाणतो अजूनही त्या ठिकाणी आहे ना, ती कमिटी त्या ठिकाणी सगळ्यांना बोलवा, सगळ्यांनी एकत्र घ्या आणि नव्याने त्या ठिकाणी कमिटी तयार करा.
माझी विनंती आहे या सर्व गोष्टी करत असताना आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने यात्रा कशी होईल यासाठी प्रयत्न करावा. धन्यवाद. आता जो सगळा अपोळ झाला 66 लाख 93 लाख काय सगळ्यांना कळालेलं आहे. तोच विषय मागचा हिशोब हे किती काळ चालणार तो वैयक्तिक लेवलला बसून पूर्ण करावा. आणि माझं मत आहे की ही यात्रा मागे कशी होती आतापर्यंत तशीच व्हावी. 66 लाख रुपये शेड्यूल बँक किंवा नॅशनलाइज बँकेमध्ये ठेवावे. इथून पुढे धर्मदाय आयुक्ताकडून परवानगी घ्या आणि शिवाय यात्रा कमिटीच्या नावाने ठेवा. हा ट्रस्टच्या नावाने ठेवता येईल. हो ते 66 लाख रुपये शेड्यूल बँक मध्ये किंवा नॅशनलाइज बँकेमध्ये ठेवा. ट्रस्टच्या नावाने धर्मदाय आयुक्ताची परवानगी घ्या. धर्मदाय आयुक्त परवानगी देतात. धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेऊन नाही देत. 66 लाख रुपये ते कुठे ठेवायचे ते महत्वाचे. ते सर्वांमध्ये निर्णय घ्या. 66 लाख कुठे ठेवायचे ते. हा 66 लाख 66 नाही हिशोब जास्त ते बघू नका. कोण दुसरा विषय मोदू काकांचा त्यांनी 13 का कधी हिशोब दिला तुम्ही 13 लाख बरोबर. हिशोब किती सालचा घेतला? तो 12-13 11-12चा दूर टाकला. ऐका जेव्हा 11-12 ते काय म्हणताय पूर्वीचा दिला नाही. जेव्हा आपण शेवटच्या वर्षाचा हिशोब घेतो तेव्हा स्टार्स पासून जी सुरुवात असते जेव्हा आर्थिक घ्यायला जातो तेव्हा कुठून जी सुरुवात असते तो त्यांनी घेणं गरजेचं होतं तुमच्याकडून. त्यांनी घेणं गरजेचं यात्रा पुढचा हिशोब यात्रा चालू करायची बरोबर. तुम्हाला काही झाले राजू बोलू नको. राजा बोलू नका. तू मोर्चा मला काय माझी परिस्थिती त्यांनी चांगलं काम केलं त्याला दुमत नाही. ते काय सांगितलं की सूर्यवंशी वकील होते 2015 यात्रा रजिस्टर काढली. आम्हाला 2018 केली. पण ज्या रजिस्टर संस्थेचे अध्यक्ष म्हणून पहिलं नाव असतं ते सही करतायत पण त्यांना 18 कसं कळायचं उत्तर द्या. 2015चं माझ्याकडे आहे टाकलं आणि 16 त्याचं रजिस्ट्रेशन आले. 2 आणि 18 होतं एक आणि सगळे सहीचे अधिकार अध्यक्ष सचिव यांना होते. म्हणजे अध्यक्ष शामराव असतील आणि सचिव ते वरुड होते. ते आधी तर हजर नाही का नाही माहिती नाही आपल्याला. त्यांच्या सैनी चालायचे. यात्रेला सगळे जण यायचे. 2-3 येत नव्हते. 12, 13, 14 जण असायचे. 4 जिने चढायचे. कुणी एकट्या गुप्तेने यात्रा केली नाही. ठीक आहे कुणी बंद होती चालू केली 4 जण आले त्याला आपल्या मान्यता चालला सलाम त्याला काय दुमत नाही. पण हे बोलत चुकीचे की मीच यात्रा करत होतो हे चुकीचे. सगळे जण येत होते. बोलण्यात चढवत नसेल तर कोण खाली बसायचं जिने सगळे यायचे. त्याच्यात काय दुमत नाही. आता माझ्या वेळी 16-17 जण असतील बाकी पण आपण ग्रुप करून केलं यात्रेचे पैसे वाढले. तिसरा विषय जो होता तर 66 येते म्हणतायत तर 66चा विषय नाही. त्यांनी ठीक आहे मी बाकीच्या सगळं सोडून देतो गावाला सांगतो सगळे माफी मागतो सगळं फक्त ह्या 3 गोष्टीचा हिशोब त्यांनी द्यावा. संपला विषय आणि त्यांनीच करावं. 2022, 23, 24चे 13 लाखाला एकचा हिशोब कुठे ते पैसे दाखवा. बोला ती रक्कम टॅली करून तुमच्या नेते मंडळींचं आम्ही सगळं ऐकलंय. ग्रामस्थ म्हणून मला इथं काही बोलायचं खरं तर बराच वेळ झालेला प्रत्येक जण आपलं आपलं मनोगत व्यक्त करते पण आम्ही देणगीदार आहोत. आमचं म्हणणं काय आहे आम्हाला बोलायला पाहिजे म्हणून मी माहीत हातात घेतोय. खरं तर मी पहिल्यांदा श्याम भैया असं ज्यांनी आतापर्यंत यात्रा कमिटी केली या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण कुठलाही कार्यक्रम घेताना यात कष्ट फार असतात. या मंडळींनी कष्ट घेतले म्हणून यांचंही आभार. तुम्ही या ठिकाणी हिशोब गावासमोर मांडला त्याच्यामुळं वस्तुस्थिती काय आहे सगळ्यांना समजलं म्हणून तुमचंही आभार. पण आता सगळ्यांचं म्हणणं एक आहे की हा विषय कुठेतरी मिटला पाहिजे आणि आता पुढं आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे. पण अनिल शेठ तुम्ही मगाशी बोलताना तुम्ही शिवनेरी पतसंस्थेचं उदाहरण दिलं. अतिशय छान उदाहरण आहे. मग त्यावेळेस तुम्ही बोलताना असं म्हणले का तिथं भ्रष्टाचार झाल्यानंतर सगळ्या संचालकांवरती आरोप केले गेले. मग आता जर तुमचं म्हणणं असं आहे की शिवाई देवी यात्रा कमिटीमध्ये भ्रष्टाचार होतोय मग सातत्याने आरोप श्याम भाईंवर एकट्यावर का? हे माझं एक देणगीदार म्हणून माझे
मागणी आहे. मग आता जर त्यांच्याकडे हिशोब मागताय, मग आतापर्यंतचे जे सगळे अध्यक्ष होते ते तुम्हाला आता एफिडेविट करून देत आहेत. तुमच्या आम्ही बाईट ऐकल्या, काही अध्यक्ष तुमच्या बरोबर त्या बाईट मध्ये आहेत. तुमची बाईट झाल्यानंतर श्यामबाई यांची बाईट आली तर तेच अध्यक्ष परत तिकडे आहेत. तर या सगळ्या अध्यक्षांना खरं तर समाजाच्या पुढे उभं करा. त्यांचं म्हणणं काय हे सगळ्यांना आम्हाला ऐकू द्या, देणगीदारांना. आणि यानंतरची जी गावची यात्रा करायची आहे, आता अजून सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं एक आहे. ग्रामस्थांचं म्हणणं एक आहे त्या यात्रा कमिटी वरती नेमणूक होत असताना ठराविक एका चाळीतली लोक घेण्यापेक्षा गावात सगळेजण आहेत. प्रत्येक गणेशोत्सव मंडळातले जे प्रामाणिकपणे काम करणारी पोर आहेत त्याच्यातून एक एक जण घेऊन आपण जुन्नर शहराची यात्रा कमिटी बनवली. 4 जणांनी एखादा अध्यक्ष ठरवायचा आणि त्यांनी गावाचा किंवा आपल्या शिवाईदेवीचा कारभार चालवायचा. हे आमच्या देणगीदारांना मान्य नाही, कारण आम्ही सगळेजण पावत्या देतोय. आता राहिला विषय का या वर्षीची यात्रा करायची, यात्रा आपली झाली पाहिजे. मगाशी अंबर शेठ म्हणले की आकडमालांनी हिशोब घेतला ते बाहेरचा आहे. आकडमालांचा विषय नाहीये, पण बारो बाहेरचं नाहीये, कारण यात्रा कमिटी जुन्नर आणि बारोची आहे. म्हणजे आमच्या बारोवाल्यांची पण यात्रा आहे. आकडमालांकडे काय हिशोब असेल तो तुम्ही निश्चितपणे घ्या, त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही. पण यानंतर कमिटी करताना जुन्नर शहरातून सगळ्यांना तुम्ही कमिटीमध्ये घ्या. आणि तुमचा आता हा हिशोब श्यामबाई यांनी दिला तो तुम्हाला मान्य असेल, तुम्ही सांगितलं मान्य आहे, तर ही मीटिंग संपवा. कारण आता हे 6 महिने झाले हात चालले का भ्रष्टाचार झालाय तोही आपला नीट समाजापुढे येत नाही. त्यामुळे थांबा. कारण आता आपल्या शिवाई देवीची, आपल्या शिवनेरी किल्ल्याची इज्जत आपल्या जुन्नर शहरात गेली, तेवढे आता थांबवा. आता जुन्नर तालुक्यात, पुणे जिल्ह्यात, आता महाराष्ट्रभर ही शिवाई देवीला कलंक लागण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी हा विषय थांबवा आणि कमिटी करत असताना सगळ्या तरुणांना बरोबर घेऊन कमिटी करा अशी मी विनंती करतो. थांबतो.